कालसर्पयोग ही एक अशी ग्रहस्थिती आहे जी मनुष्याच्या जीवनात अचानक मोठे बदल घडवते. विशेषतः सिंह राशीच्या लोकांसाठी सध्या ही स्थिती फारच प्रभावशाली ठरत आहे. ज्यांना वाटतं की आपण सर्व काही नीट करत आहोत, पण तरीही जीवनात त्रास, अडथळे, बदनामी, गोंधळ आणि आत्मिक अशांती येत आहे, त्यांनी लक्षात घ्या की हा सर्व परिणाम कालसर्पयोगाचा आहे. या लेखात आपण साध्या आणि सोप्या भाषेत हे समजून घेणार आहोत की 1 जुलै 2025 नंतर सिंह राशीच्या लोकांवर कोणते 10 अटळ परिणाम होणार आहेत, ते कसे जाणवतील, त्यामागचं कारण काय आहे आणि त्यावर उपाय काय आहेत. नंबर 1 आहे घरात असलेली शांतता. फसवी आहे. सध्या घरामध्ये जरी सर्व काही सुरळीत वाटत असलं तरी खोलात पाहिलं तर अनेक गोष्टी गुप्तपणे चुकीच्या दिशेने जात आहेत. कोणीतरी घरातल्या व्यक्ती तुमच्यावरचा संशय घेत आहे किंवा तुमच्या नावाने खोट्या गोष्टी पसरवत आहेत. कालसर्पयोगाच्या प्रभावामुळे घरातील संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. या काळात तुम्ही घरात गप्प राहा. कुणाशी जास्त वाद करू नका. सत्य वेळेवर स्वतः समोर येईल. नंबर 2 आहे जुन्या कर्माचा फटका. कालसर्पयोग हे एक असे महाशक्तिशाली कर्मफळ आहे ज्यात गेल्या जन्मातील किंवा याच जन्मातील चुकीच्या कृतींचे फळ आता तुम्हाला भोगावे लागते. तुम्ही विचार कराल, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग त्रास का? पण जे कर्म दिसत नाही तेच खऱ्या अर्थाने कालसर्पयोगात उगम पावतं. त्यामुळे या काळात संयम ठेवा. नंबर 3 आहे कामात अचानक बदल किंवा तोटा. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक गुंतवणूक यामध्ये तुमचं गणित बिघडतं आहे. हे राहू केतूचे परिणाम आहेत. विशेषतः राहू जर 10व्या घरात असेल तर तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्याला मिळू शकतं. काही लोक तुमच्यावर आरोप करू शकतात, पण लक्षात ठेवा हे फक्त काळ आहे, तोही निघून जाईल. स्वतःच्या नीतीवर विश्वास ठेवा. नंबर 4 आहे 1 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला असे अनुभव येतील की ज्यांना तुम्ही मित्र समजत होतात तेच तुमच्या पाठीमागे कट कारस्थानं करत आहेत. काही लोक तुमच्या यशाला जळतात आणि ते थांबवण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवतात, पण कालसर्प स्वतःच आपला फणा दाखवतो. म्हणून संयम आणि शांती ठेवा. नंबर 5 आहे मानसिक गोंधळ आणि स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे. कालसर्पयोग सुरू असताना तुम्हाला सतत मानसिक अस्थिरता जाणवेल. झोपेत मृत व्यक्तींचे दर्शन, सापांचे स्वप्न किंवा कोणीतरी गुप्तपणे तुमचं निरीक्षण करत असल्याची भावना येईल. हे सगळं राहू केतूच्या मानसिक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामामुळे आहे. या काळात ध्यान करा, रामरक्षा किंवा महामृत्युंजय मंत्र जप करा. नंबर 6 आहे समाजात बदनामीचे संकट. काही लोक मुद्दाम होऊन तुमच्याबद्दल चुकीचे बोलतील. समाजात तुमचं नाव खराब करायला बघतील. हे तुमचं खोटं बोलून नाही तर राहूचा प्रभाव असतो. पण लक्षात ठेवा, जो योग्य असतो त्याच्यावर आरोप होतातच. यालाच अग्निपरीक्षा तर म्हणतात. नंबर 7 आहे कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर गुंतागुंत. कालसर्पयोगात अनेक वेळा अचानक कायदेशीर अडचणी येतात. तुमच्यावर एखादा खोटा खटला येऊ शकतो. जमीन, मालमत्ता, कर्ज यासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी वकिलाचा सल्ला घ्या. कोणतेही कागद न वाचता साईन करू नका. नंबर 8 आहे वैवाहिक जीवनात दुरावा. पती पत्नीमध्ये गैरसमज, भांडणं, संशय आणि दुरावा वाढू शकतो. राहू माणसाच्या भावना गुंतवतो आणि गैरसमज निर्माण करतो. या काळात जास्त काही बोलू नका. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. 1 जुलै नंतर परिस्थिती सुधारेल. नंबर 9 आहे आरोग्याचे अचानक धोके. सांधेदुखी, पाठीचा त्रास, अचानक ताप, अपचन किंवा मानसिक थकवा ही लक्षणं राहू केतूमुळे दिसू शकतात. डॉक्टरकडे वेळेवर जा. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, पण उपायही करायला हरकत नाही. नंबर 10 आहे एक मोठी घटना, आयुष्य बदलून टाकणारी. 1 जुलैच्या आत तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडेल जी तुमचं जीवन पूर्णपणे वळवून टाकेल. ही घटना अचानक घडेल. एखादा माणूस भेटेल, एखादा कॉल येईल, एखादी संधी येईल. ती सुरुवातीला अडचण वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमचं भाग्य ठरवेल. आता काही उपाय आहेत. नंबर 1 आहे सोमवार नागदेवतेला दूध अर्पण करा. नंबर 2 आहे शनिवारी काळं तीळ, उडीद आणि नारळ वाहा. नंबर 3 आहे रोज रात्री 11 वेळा ओम नमः शिवाय मंत्र जपा. नंबर 4 आहे शिवमंदिरात दारात उभं राहून 5 मिनिटे शांतपणे डोळे मिटा. नंबर 5 आहे एखाद्या गरजूंना फळ किंवा पाण्याचा दान करा. आता शेवटचे शब्द. सिंह राशीसाठी हा काळ फार कठीण आहे, पण याच वेळेत तुमचा आत्मबळ, संयम, श्रद्धा आणि विश्वास तपासले जात आहेत. तुम्हाला यश, प्रतिष्ठा आणि भाग्य मिळणारच आहे, पण त्याआधी तुमचं मन, शरीर आणि आत्मा एकदा आगीतून घालून तपवले जातील. हे टाळता येणार नाही, हे अटळ आहे.
कोणताही बाप हे थांबवू शकणार नाही, कारण हे देवाचं ठरलेलं काम आहे. पण देव आपल्याला त्रास देत नाही, तो आपल्याला तयार करतो. तुमचं भाग्य घडायला सुरुवात झाली आहे. 1 जुलै 2025 ही तारीख लक्षात ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.